महाडमध्ये चौदारतळी सत्याग्रहाचा 98वा वर्धापन दिन लाखो भीम अनुयायांच्या साक्षीने उत्साहात सुरू। 20 मार्च 1927 रोजी सर्व समाजाला समानतेचा व समतेचा संदेश देणाऱ्या चौदारतळी सत्याग्रहाच्या साक्षीने आज राज्याचे सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन करताना महाड परिसरामध्ये भीमसृष्टी सामाजिक न्याय विभागाच्या मार्फत निर्माण करण्याची घोषणा केली व यासाठी लागणारा सर्व निधी उपलब्ध करून देण्यात येईल असे जाहीर केले। दरम्यान याचवेळी बोलताना स्थानिक आमदार व रोजगार हमी फलोत्पादन मंत्री भरतशेठ गोगावले यांनी चौदारतळी सुशोभीकरणासाठी यापूर्वीच घोषित झालेल्या 7 कोटी रुपयांच्या तसेच राजश्री शाहू महाराजांच्या स्मारकासाठी 3 कोटी रुपयांची कामे तातडीने सुरू केली जातील अशी घोषणा केली। सकाळी 8:30 वाजता चौदारतळी येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारकासमोर रायगड पोलीस दलातर्फे मानवंदना देण्यात आली। त्या पश्चात हेलिकॉप्टरमधून चौदारतळी परिसरावर पुष्पवृष्टी करण्यात आली। यावेळी उपस्थित पत्रकारांशी बोलताना नामदार संजय शिरसाट यांनी संवाद साधताना समाज कल्याण व सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट यांनी आपल्या विभागामार्फत भीमा कोरेगाव येथील स्मारकासाठी 100 कोटी रुपये मंजूर केल्याची माहिती दिली। बुद्धगया येथे बिहार शासनाच्या वतीने 10 एकर जागा अधिकृत करून त्या ठिकाणी न्यायभवन बांधण्याचा मनोदय व्यक्त केला, तर राज्यात 125 ठिकाणी वसतिगृहे निर्माण करण्यात येणार असून त्यामधून 25,000 विद्यार्थ्यांची सोय होईल असा विश्वास व्यक्त केला। डॉक्टर आंबेडकरांनी 98 वर्षांपूर्वी केलेल्या क्रांती आजही भीम अनुयायांमध्ये ताजेपणाने जिवंत असल्याचे दिसून आले असून चौदारतळे येथील पाण्याच्या शुद्धीकरणासाठी फिल्टरेशन प्लांट लावण्यात येईल असे जाहीर केले। स्थानिक आमदार रोजगार हमी योजना मंत्री नामदार भरतशेठ गोगावले यांनी सुशोभीकरणाच्या कामासाठी तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या कार्यकाळात घोषित करण्यात आलेल्या 7 कोटी रुपयांच्या तसेच राजश्री शाहू महाराजांच्या 3 कोटी रुपयांच्या कामांची तातडीने सुरुवात होईल अशी घोषणा केली। येणाऱ्या सर्व भीम अनुयायांना सर्व सोयीसुविधा उपलब्ध व्हाव्यात यासाठी नगरपालिका प्रशासन, जिल्हा प्रशासन यांनी चोख व्यवस्था केली आहे। या कार्यक्रमात कोणतीही उणीव राहू नये या दृष्टिकोनातून महाड शहर पोलीस ठाणे पोलीस निरीक्षक संतोष जाधव व DYSP शंकर काळे यांनी पोलीस दलाची ही रचना केली असून 200 पोलीस व 28 अधिकारी याकरिता नियुक्त केल्याची माहिती पोलिसांकडून देण्यात आली। चौदारतळे विचार मंचच्या वतीने मागील काही वर्षांपासून या ठिकाणी विशेष उपक्रमांचे तसेच जलपान व नाश्ता भोजनाची मोफत व्यवस्था केल्याची माहिती विचार मंचच्या वतीने या प्रसंगी देण्यात आली। कृषी दर्पण न्यूज चॅनलसाठी राजेंद्र जैतपाळ, महाड, रायगड।